पुन्हा पुन्हा तोच प्रश्न अतिच उत्तर आहे. नाही काय वात्रट बोलायचं लास्ट बोलतो लास्ट. कॉन्फिडन्स लेवल 10 ठेवा. 12 झाली तरी मारेल. तर मित्रांनो, आज आहे आपला YT क्रिएटर ग्रुपचं एक छोटंसं मीटअप. यासाठी आम्ही आलो आहोत केशव सृष्टी. तर या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबमधील चढ उतार पाहणार आहोत. माझ्या व्हिडिओला व्ह्यूज का येत नाही, व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स कशा वाढवायच्या, व्हिडिओ एडिट कसे करायचे आणि अपलोड कसे करायचे, माझ्या प्रेक्षकांशी मी कनेक्ट कसं होणार. तर तुम्हालाही प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता आपण इथे 7 जण बसलेलो आहोत आणि प्रत्येकजण आपण कॉन्टेंट क्रिएट करतो. इतरही कॉन्टेंट क्रिएटर आहे, प्रत्येकाला काय ना काय प्रॉब्लेम फेस करावं लागतात. आपल्यालाही करावा लागतोच ते, कारण डे टू डे काय माहिती आहे की यूट्यूबचे पॅरामीटर्स चेंज होत राहतात. डेली त्यांचे अपडेट्स येतात. मला असं वाटतं की अपडेटेड आपण नसतो म्हणून आपल्याला थोडे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर आपण सतीशपासून सुरू करू की सतीश, तू पण व्हिडिओज बनवतो आणि तर दहीहंडीचे व्हिडिओ तुझे चांगले गेले, बरोबर आहे. त्यानंतर गणपती पण कव्हर केला. तर तुला वाटतं काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात तुला पण यूट्यूब? हे झालं की ॲक्च्युली सण, आपले जे सण आहेत त्या हिशोबाने मी कव्हर करतो. इव्हेंट आहे दहीहंडीचा माझा व्यवस्थित गेले व्हिडिओज, पण गणपतीचे जे मी पहिले मला व्ह्यूज यायचे ना त्या हिशोबाने आपल्याला व्ह्यूज नाही आलेले आहेत. पहिले माझे एखाद गणपतीची व्हिडिओ कधी कमी जायची, पण 5 ते 10 हजार व्ह्यूज असायचे. पण ह्या 2 वर्षापासून 300, 500, 1000, 1200 असे डाऊन झाले आहेत. तुम्हाला काय वाटतं की कशामुळे हे व्ह्यूज डाऊन झाले असतील, काय कारण असेल? तर तो व्हिडिओ आपल्याला कंप्लीट बघावा लागेल, कारण कसं की आपलं प्रेझेंटेशनवरती डिपेंड असतो खूप. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की कॉन्टेंट क्रिएटर भरपूर झालेले आहेत, प्रत्येक वर्षी वाढत जात आहे. तर बोलतात ना की आपण एक भाकरी खातोय 4 जणांमध्ये तर 4 तुकडे करून खाऊ शकतो. पण 8 आले तर त्याचे अजून छोटे तुकडे होणार, 12 आले तर अजून छोटे होणार. भाकरीची साईज म्हटलं तर सेमच आहे, पण खाणारे वाढले तर आता तुकडे तुकडे छोटे छोटे, त्याप्रमाणे म्हणजे आपले कॉन्टेंट स्प्लिट होतात. तर मला वाटतं तोही एक रिझन असेल. अजून एक म्हणजे थोडक्यात मी इंटरप्ट करतो तुम्हाला. मी कमसे कम यूट्यूबला एक 4 वर्षापासून जवळून बघतोय. जेव्हापासून त्यांनी मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये चेंज आला, म्हणजे ज्यांचे जे 4000 सबस्क्रायबर आणि काय ते वॉच टाईम होतं 1000 सबस्क्रायबर 4000 ते मॉनिटायझेशन करायचे तेव्हाच ॲड यायची. पण त्यांनी आता तो बॅरियर काढून ॲड नॉन मॉनिटाईज चॅनलला बी दिलेला आहे. तर त्या म्हणजे 2 वर्षापासून हा गोंधळ झालेला आहे पूर्ण. म्हणजे जे नवीन आलेले आहेत, नवीन गणपतीचे व्हिडिओ करतात, जे काय व्हिडिओ करतात त्यांना ते व्ह्यूज भरून देतात आणि ॲड्स बी तिथे भरून देतात. म्हणजे कळलं ना, रेव्हेन्यू डिस्ट्रीब्युशन जे असतो ना त्याच्यात खूप मोठा फरक पडला आहे. म्हणजे यूट्यूबला जास्ती फायदा झाला तिकडे. कदाचित हा बी एक कारण असू शकतो असं माझ्या मते वाटतं. पण मला असं वाटतं की तुम्ही एकच कंटेंट जर हजारो लोकांनी बनवला तर तो एक व्यक्ती किती वेळा बघेल? बरोबर. म्हणजे आता एक गणपती मला वाटतं 50 लोक तरी तो व्हिडिओ शूट करतात. आणि मग तुम्ही जेव्हा एक गणपतीचा तो व्हिडिओ बघता ओव्हरऑल, तर तो मी बघितलेला असतो. मी समजा सतीशचा व्हिडिओ बघितला, मिलिंदनी पण तोच केला, तूही तोच केला, मीही तोच केला, तर मी तो का बघेन? बरोबर. तुम्ही युनिक काय देता? वेगळं काय आहे? तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या विषयांना पण हात घालणं आवश्यक आहे. वेगळ्या विषयावरती कॉन्टेंट क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. ह्याला अनुसरून सांगतो की प्रत्येकजण आगमनाचे व्हिडिओ करायला जातात आणि आगमनाचा व्हिडिओ करायला गेल्यानंतर ना पहिली कोण व्हिडिओ टाकतोय कॉम्पिटिशन असते. कारण पहिली व्हिडिओ टाकेल ना त्याला व्ह्यूज जास्त येतात आणि पहिली व्ह्यू कोण टाकतात नंतर बाकीचे कोण बघणार नाही व्हिडिओ, म्हणून पहिली कोण टाकतात त्याला येतात. म्हणून स्पर्धात्मक आहे. आणि यांनी सांगितलं ते बरोबर आहे, स्पर्धात्मक. मग तुम्ही त्या ही स्पर्धाच आहे एक प्रकारे. या स्पर्धामध्ये तुम्ही व्हिडिओ पहिली टाका, दुसरी टाका, पण तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना तुम्ही कसे टिकवून ठेवतायत. आणि जे लवकर फटाफट व्हिडिओ टाकतात ना ते काय फक्त काढतात, फटाफट ते कॉपी पेस्ट करतात, कट करतात, लगेच अपलोड करतात आणि जात आहे व्हिडिओ. आता कधी कधी असं पण झालं आहे की रील्स, आता सध्या रील्सचा जमाना आहे. मी एक आपल्यातला जे काय त्यांनी फक्त 14 सेकंदाची रील्स केली होती. 14 सेकंदाची रील्स केली. त्या 14 सेकंदाची रील्स येतोय लालबाग गळ्यात हार पडतोय, त्याची व्हिडिओ 4 बिलियन पण गेली. सबस्क्रायबर त्याचे 23,000 वाढले. बापरे. हां, पण त्याच्या ज्या मोठ्या व्हिडिओ आहेत, चांगल्या केलेल्या मोठ्या व्हिडिओ आहेत, त्याला व्ह्यूज नाही आहे. हेच तर मी बोलतो ना की तुम्ही प्रेक्षकांना काय दाखवताय हे महत्त्वाचं आहे. त्याचं अजून एक टेक्निकल रिझन हे पण आहे ना, आपण बोलतो ना स्पर्धेच्या हिशोबाने पटकन व्हिडिओ टाकून मोकळा होतो. तिथे तुम्हाला व्ह्यूज येणार, बरोबर. जसं हा बोलला ना किती मिलियन व्ह्यू आहे त्याला? 4 मिलियन व्ह्यू आहे. काय आहे? व्ह्यू आहे. त्याचे ऑडियन्स बिल्ड नाही झाले, ऑडियन्स बिल्डअप नाही झाले. तुमचे जेव्हा ऑडियन्स बिल्ड होतात ना, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर जेव्हा तुम्ही बिल्डअप करतात ना, तर असे तुमचे सबस्क्रायबर बिल्ड करावा लागतो की ते लोक रिटर्न येऊन तुमचे व्हिडिओ बघायला पाहिजे.
समजा मी आज एक व्हिडिओ टाकला, ह्या लोकांनी 10 लोकांनी किंवा 100,000 लोकांनी बघितलं त्याला, आणि जर तो उद्या नेक्स्ट व्हिडिओ टाकला ते परत नाही आले तर त्याला सबस्क्रायबर नाही बोलू शकत आणि आपण. एक निश किंवा एक कंटेंटला धरून 8 ते 10 व्हिडिओ कंटिन्यू तुमच्या Continue. चॅनलला दिसल्या पाहिजेत वर दिसल्या खालीमध्ये. हे पण पॉईंट तर तो मग कंटिन्यू मध्ये तुम्ही येणार. आता जसं मी आपण इंट्रो घेतला त्यावेळी मी विचारलं की माझ्या सबस्क्रायबरला मी कसं कनेक्ट करू शकतो. तर हा जो आता सूर्या बोलला आहे तो विषय कनेक्टिव्हिटीवर बी आहे. कारण प्रेक्षक रिटर्न येतो ना, रिटर्न केव्हा आले तर येतो? अर्थच नाही, व्हिडिओ नाही रिटर्न केव्हा चालणार, येतो जेव्हा कनेक्ट होतो. कनेक्ट होतो. हा बाबा सूर्याची उद्या व्हिडिओ येणार आहे, कनेक्ट झालाय सूर्याला, सूर्याच्या ज्या काय गोष्टी तो दाखवतो, तर मेन कनेक्टिव्हिटी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला काय काय करावं लागेल ह्याच्यावर बी आपल्याला जरा विचार करावा लागेल. कनेक्टिव्हिटीसाठी प्रत्येकजण मत द्या. माझा मत मी पॉईंट मांडतो. तुमचं व्हिडिओ क्वालिटी, तुमचं ऑडिओ क्वालिटी, तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं शूट करायची पद्धत, मला वाटतं हे 4 पॉईंट तर मेजर आहेत तुम्ही ऑडियन्सला कनेक्ट होण्यासाठी. लोकांनी का वेट करावं आपल्या व्हिडिओसाठी? त्यासाठी आपल्याला काहीतरी बिल्डअप करावं लागेल ना. लोकांनी का वेट करावं? मेनली तर आपल्या डोळ्यांना जे दिसतं ना सिनेमॅटिक, हा. तेच आपल्या कॅमेऱ्यातून टीव्ही मध्ये येण्याचं काम आपण करत असतो. लोक घरी बसून लाखो पब्लिक बघतात, मग ते बरोबर. स्क्रोल न करता आपलंच का बघेल, का बघा आपल्याच व्हिडिओ का बघितला गेला पाहिजे हा स्वतःला प्रश्न पडला पाहिजे. तरच तुमची व्हिडिओ चालेल. की मी कुठकुठल्या अँगलने, आता आपण जस्ट चालतोय तर चालताना आपण असेच चालतो. तुम्ही इथे कॅमेरा लावा, तुमचे साईड व्ह्यू घ्या, तुमच्या पायांचा अँगल घ्या, तुमचा मागचा अँगल घ्या. तुम्ही 10 सेकंदामध्ये पण वेगवेगळ्या सेकंदाला खेळू शकता. मग त्याला साऊंड देऊन एक वेगळा पिक्चर तयार होतो. तरच त्या व्हिडिओला क्रिएटिव्हिटी. आता समजा गणपती बसला तर गणपतीला कुठलं छोटंसं बाळ बघतंय, पप्पांच्या खांद्यावर आहे, मग त्याला घ्या. ती एक फील वेगळी असते. कुठला तरी पप्पा तुमच्याशी कनेक्ट झाला तो सबस्क्राईब करेल तुम्हाला. बरोबर. कुठली तरी आई एका मुलीशी हसत खेळत अरे तो गणपती बघ किती सुंदर आहे, पाया पडते, ते आई वडील असे, मग ती कनेक्टिव्हिटी आपलीशी वाढते. ती आणि सुंदर कधी बोलणार की किती सुंदर दिसतोय, तुम्ही किती सुंदर पद्धतीने ते शूट करून लोकांपर्यंत पोहोचवतात ते इम्पॉर्टंट आहे. नाही, बरोबर आहे. नाही, पण तुमचं म्हणणं बरोबर. नाही, एक सांगतो, बऱ्याच जणांचे व्हिडिओ सुंदर असतात, त्यातला साऊंड चांगला असतो, पण ती व्हिडिओ जात नाही, त्याला मार्केटिंग कमी पडते. थोडक्यात मार्केटिंग कमी पडते. मार्केटिंग आणि अपलोड करायची वेळ सुद्धा. अपलोड लोक झोपलेली असतात तेव्हा काही लोक अजून तुम्हाला ह्याचा पाठचा काळा बोलतात ना, काळा सत्य बी माहिती नाही. आपण फक्त हेच बघतो की ठीक आहे आपलं कंटेंट जात नाही, पण जे मोठे क्रिएटर्स आहेत ना त्यांची एक टीम असते मार्केटिंग, जी त्यांना मॅनेज करते. मोठी जी असते ना, मोठे क्रिएटर जर सूर्य आहे, कोणी असं मोठा क्रिएटर जर असेल तर या पाठी एक मार्केटिंग टीम असते जो त्याचा प्रोडक्ट, जो त्याची व्हिडिओ आहे त्याला प्रमोट करायचं काम करतो. आता आपल्याकडे मार्केटिंग, समजा आपण सामान्य आहोत, मार्केटिंगला नाही आहे, तर आपल्याकडे मार्केटिंग स्रोत काय आहे? सूत्र असं आहे की तुम्ही चांगला एक मोठा ग्रुप बनवला. तर थोड्याच वेळापूर्वी तुम्ही बोलत होतात 80च्या 80 काही रिस्पॉन्सच देत नाही, पण 7 जमलेत ना, हे तोडू शकतात. बघा, मार्केटिंग म्हणजे काय की एक्झॅक्टली तुम्ही स्वतःला कसं प्रमोट करता. तेच मी बोलणार होतो. आता प्रॉब्लेम असा होतो, ऐका, प्रॉब्लेम असा होतो की आपण काय करतोय हे आपण दुसऱ्याला दाखवतच नाही. तुम्ही व्हिडिओ केल्यानंतर किती जणांना पाठवतो, त्याला किती जणांना marketing पाठवता? नाही होता बोलत राजा. ऐका तुम्ही मार्केटिंग विषय काढलं ठीक आहे, पण त्याच्या आधी मी काय बोललो, तुम्ही जेव्हा कॉन्टेंट टाकतात, तुम्ही किती तुमचं थंबनेलवरती वर्क करतात, तो तुम्ही तुमचा किती टायटलवरती वर्क करतात, तुमचे विषय टायटल बोलला. किती लेंदी असतात, किती किती शॉर्ट असतात, तेच मी तुम्हाला Keywords बोलतो ना. काय कीवर्ड्स असणार? काय असतात. मला एक उत्तर द्या. थंडा याने कोको कोला आला ना, हेच मार्केटिंग आहे. तोच विषय आहे की थंबनेल थंडा तुमचा आणि कोको कोला. हे तर जसं एक जरा मिनिट. हटके कोण बोललं तर डोळ्यासमोर कोण येणार, नाही. मार्केटिंग. थंडा मतलब कोको कोला हा कंपनीच नाही बोलत आहे, कंपनीने त्याच्यापाठी करोडो रुपये लावले. त्या थंडा मतलब, ऐका ना मी काय बोलतो पहिलं ते पहिले अगोदर लावले सर. ऐक ना मी काय बोलतो. थंडा मतलब कोको कोला हा शाहरुख खान बोलतो, थंडा मतलब कोको कोला हा आमिर खान बोलतो, थंडा मतलब कोको कोला हा सलमान खान बोलतो. कोण आहेत ते? तुम्ही कोण आहात? आम्ही आमच्या जीवनाचे शिल्पकार. शिल्पकार. त्यामुळे कसं असतं, हा एक काळा सत्य आपल्याला समजायलाच लागेल. आपण त्याच्यापासून पळू नाही शकत. आपल्या व्हिडिओजला आपण सोशल मार्केटिंग बनवावं लागेल, स्वतःचं नाही, आपल्या मित्रासाठी आपण मार्केटर्स बनावं लागेल. सूर्याच्या व्हिडिओला मी मार्केटर बनेन, ह्याच्या व्हिडिओला मी मार्केटिंग करेन, असं आपल्याला ठरवलंच पाहिजे. नाहीतर मग असं होणारच की भाई मला 300 व्ह्यू येणार, 400 व्ह्यू येणार, असंच होणार आहे. समजलं? आपल्याला स्वतःला पहिला ह्या विषयावर ठामपणे विचार करणं गरजेचं आहे की सूर्याची व्हिडिओ, सूर्या तर प्रमोट करणारच आहे, पण सूर्याच्या व्हिडिओला मी बी प्रमोट करेन. म्हणजे मी एक पाठून मार्केटिंगचं काम करणार त्याच्या व्हिडिओसाठी. हे आपल्याला ठामपणे करावंच लागणार आहे. बस बोला. माझा एक प्रश्न आहे. माझा चॅनल कसं आहे किंवा प्रवास वर्णन किंवा सामाजिक सांस्कृतिक असं आहे. आता कसं आहे, आठवड्याला बाबा 2-3 व्हिडिओ पडत होते, हां तर
उद्देश असा आहे की आता जर आपले सण काही प्रमाणात संपतील तर नंतर आपण कुठे जाऊ तेव्हाच आपले ब्लॉग येतील. तर आठवड्याला कसा एक ब्लॉग पडला पाहिजे की 2-3 ब्लॉग पडले पाहिजे कसं आहे माहिती आहे तुम्हाला एक सांगतो, आपण तुम्ही बघितलात ना सामाजिक सांस्कृतिक तुम्ही आहेत बरोबर, कंटेंट भरपूर आहेत पण आपली आपली नजर पाहिजे. दिवाळीचा तुम्ही कंटेंट काय करणार, काही जणांना प्रश्न मग आकाश कंदील करतात येतात, पण दिवाळी कंदील काही ठिकाणी किल्ले बनवतात, काही ठिकाणी रांगोळ्याचे वर्ग होतात, दिवाळीचे पण खूप काही पारंपरिक आहेत. दिवाळीनंतर परत डिसेंबरमध्ये दत्त जयंती काही सप्ताह वगैरे होतात, बरेच प्रत्येक याच्यात असतात. आपण शोधणं महत्त्वाचं आहे, कंटेंट घडवणे पण महत्त्वाचं आहे. काही जण कसं असं पार्ट टाईम यूट्यूबर असतात, म्हणजे जसं समजा आता मी की काम करून यूट्यूब करतो बरोबर, पण आपल्याला कामामुळे जास्त वेळ कुठे प्रवास वर्णन किंवा कुठे आपल्याला जमत नाही, तर त्या वेळात कसं मॅनेज करू शकतो आपण. कसं आहे की बहुतांश जे यूट्यूबर्स आहेत ना मुंबईतले हे म्हणजे कसं आहे डेली ब्लॉग टाकणारे नाहीत, कारण मुंबईकर डेली ब्लॉग कोण टाकतच नाही आहे. जे गावात राहतात ना ते डेली ब्लॉग दाखवतात सगळं, की आम्ही आता उठलो हे केलं असं केलं, कारण त्यांच्याकडे तो वेळ असतो. आपल्याकडे मुंबईचा काय दगदगीचं जीवन असतं, आपण कामावर जाणार, कामावरचं दाखवणार नाही किंवा व्यवसायाचं आपण दाखवणार नाही, आपण आपलं दाखवणार. आणि आपल्याला जर करायचं असते ना तर आपण काय करायचं, आठवड्यात एक ठरवून द्यायचं स्क्रिप्ट की मी इकडे जाणार आहे, प्रवास करणार. तुम्हाला कंटेंट आणि आठवड्यातून एकच व्हिडिओ जर बनवला ना तो असा वेगळा बनवायचा ना, आधी युट्यूबला ना सर्च करायचं कोणी कसे कसे व्हिडिओ बनवलेत, कसे कसे थंबनेल आहेत, कसे कसे टायटल टाकले, मग त्याच्यावरून आपलं वेगळं टाकलं तरच चालणार. आपण घाईघाईत टाकलं, विचार करा, थंबनेल नाही करा पटकन, म्हणजे थंबनेल बघून अरे काहीतरी हा याच्यात मला हा व्हिडिओ बघायला पाहिजे. आपण पण यूट्यूब ओपन करतो जेव्हा स्क्रीनवरती 100 व्हिडिओ दिसतो, आपण प्रत्येकाला क्लिक करतो काय, आपण कुठे क्लिक करतो, एखादा टायटल वाचून किंवा थंबनेल बघून. आपल्याला वाटतो हे लिहिलं म्हटलं तर आतमध्ये ह्याच्याशी रिलेटेड काहीतरी आपल्याला बघायला भेटेल, म्हणजे ऑडियन्सला आपण तिथपर्यंत खेचून, थंबनेलने काय केलं की तो ऑडियन्सला तिथपर्यंत खेचून आणलं, त्याला क्लिक करायला लावलं. एकदा क्लिक केलं व्हिडिओ प्ले झाला. व्हिडिओ जेव्हा प्ले होतो मग तिथे आपला पार्ट आहे, तुमचं पिक्चरचे तुम्ही हिरो आहात, तुम्ही स्क्रिप्ट रायटर आहात, तुम्हीच एडिटर आहात, तुम्ही स्क्रीन प्ले रायटर आहात, तुम्हीच त्याचं प्रेझेंटेशन वगैरे करणार, सर्व तुम्ही स्वतः, म्हणजे आपण स्वतः असतो. तिथून आपण व्हिडिओ जेव्हा पण टाकतो तर आपण ॲज अ क्रिएटरचा हिशोबाने टाकायचं आधी ना आपण हे पण विचार करा ॲज अ ऑडियन्स आपण तो स्वतः पण बघा तो व्हिडिओ. तुम्हाला आपण पूर्ण शूट केलं याचा अर्थ नाही की आपल्याला सर्व टाकायला पाहिजे, आपल्याला पण फील व्हायला पाहिजे मी जर ऑडियन्स आहे आणि मग कुठे लो लूप जातो आहे काय, कुठे बोर होतो आहे काय. प्रत्येकाला स्वतःचा व्हिडिओ खूप आवडतो, नेसेसरी नाही ते प्रेक्षकांना पण आवडणारच ते बरोबर. मी एक रवीचा व्हिडिओ बघितलेला, पॉलचा लाडका बघायला गेला, तर त्याने सुरुवातीला स्वतःबद्दल इतरांबद्दल आणि सांगितलं असंच, पण त्याने पूर्ण व्हिडिओमध्ये ना प्रेक्षकांना थांबून ठेवलं. आता मी जातो व्हिडिओ गणपती असा आहे, तुम्ही गेला तर इथे वॉचमॅननी असं म्हणजे हे केलेलं आहे, इथे आमची एंट्री घेतली आहे, प्रत्येकाला विचार, म्हणजे शेवटपर्यंत आपली एक क्युरिओसिटी थांबून ठेवली. ते एक मला त्या व्हिडिओमध्ये आवडलं की त्याने अरे आता ॲक्च्युली मला माहिती होतं, मी बघितलेलं 3-4 व्हिडिओ, पण आता हा काय दाखवणार आहे, हा काय दाखवणार, ह्याची सिनेमॅटोग्राफी काय करणार. बोललास म्हणून तुला सांगतो मी जेव्हा पॉलचा व्हिडिओ केला पहिला आणि चाललंय, मला रवीचा फोन आला होता, मला रवी बडबडला तुझ्याकडे चान्स होता तू का नाही केलास. मी बोला मी गडबडीत सगळं केलं होतं. रवीचा उद्देश असाच होता जे आता तू सांगितलंस ना की लोकांना उत्सुकता लागली पाहिजे, माहिती काय आणि काय दाखवण्यास वगैरे, म्हणजे एकदम हे झालं पाहिजे. तू ते जर केलं असतंस ना तुझा आणखीन व्हिडिओ हाईट झाला असता, कारण तो जाण्याचा होता. आपण स्वतःला यूट्यूबरने आपण स्वतःला कॉन्टेंट क्रिएटर म्हणून बोलतो. क्रिएटरचा अर्थ म्हणजे जेव्हा तुम्ही तो लावतात ना नाव कॉन्टेंट क्रिएटर, मग तुमचं कॉन्टेंट बोलतो खूप. मग तुम्ही बोलतात ना की ते 100% ते प्रूफ करणं नेसेसरी ऑडियन्स समोर की मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. तुम्ही काय क्रिएट करता, नवीन काय आणताय, हो ह्याची उत्सुकता असते. तेच उत्सुकता आणि तुमचं प्रेझेंटेशन, मी तर बोलतो प्रेझेंटेशन मेजर आहे. त्यामध्ये काय तुमचे जे ऑडियन्स बिल्डअप होतं, तुम्हाला व्ह्यू कमी येणार पण ते तुमचे ऑडियन्स तयार होतात हळूहळू, कारण ते तुमचं नेक्स्ट व्हिडिओची वाट बघतात. त्याला माहीत आहे की नाही मला इथे काहीतरी चांगलं आणि वेगळं बघायला मिळणार आहे, भेटणार आहे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला असं आहे की दुसरा प्रश्न मिलिंदचा काय होता, काहीच नव्हता, ह्याचा होता ना प्रश्न, काय होता पहिला. ह्याचं पण कसं हा एक चांगला निशवरती वर्क करत आहे, तोच का हा टाकतो व्हिडिओ, हा स्वतः बोलला ना की माझे ट्रॅव्हलचे जे मोटो व्लॉगिंगचे व्हिडिओ चांगले चालतात. या गणपतीमध्ये मी कुठल्याही गणपतीचं आगमन नाही केलं, कारण मला माहिती आहे की ते माझं जो क्राऊड आहे तो बघणार, आणि एखादा समजा चालला तर बाकीचे मग डिॲक्टिवेट होतात. त्याच्यावर पण बाकीच्यांनी काम केलं पाहिजे. आता समजा एकाचे 1,00,000 सबस्क्रायबर आहेत, एकाला बटन पण मिळाले पण त्याचे व्हिडिओच नाही चालत आहे, कारण त्याने त्याच्या निशवर काम करणं सोडून दिले.
आणि काही जणांना मग नोटिफिकेशन जातच नाही, कारण त्याने समजा आता कसं आहे, मी ऑफिसला रोज 7 ते 10 जातो तर मला पगार मिळतो. तर तसंच यूट्यूबचं पण आहे, तुम्ही रोज काम करा तर तुम्ही सगळे म्हणतात की अरे मला यूट्यूबचं पेमेंटच नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की माझे एवढे सबस्क्रायबर झाले पण पेमेंटच नाही. पण तुम्ही रोज किती क्वालिटीचं काम करता तर त्याच्यावर ते अवलंबून आहे की यूट्यूब काय पेमेंट देईल. आणि प्रत्येक ह्याच्यानं अभ्यास केला तर आपले प्रश्न स्वतः सोडू शकतो आपण, असं नाही की दुसऱ्याला विचारून. माझं मनोरंजन कट्टा 1,72,000 सबस्क्रायबर त्याच्यावरती झालेले आहेत, पण तो माझा एंटरटेनमेंट चॅनल होता. गेल्या वर्षी मी त्याच्यावरती गणपती टाकले, भरपूर गणपती टाकले, पण ते शेवटी माझे हिंदी ऑडियन्स मला माहीत आहे की ते एक लिमिटपर्यंत मला तो येणार. आणि त्यामध्ये सडनली मी मराठीमध्ये ब्लॉग्स टाकायला स्टार्ट केलं. हिंदी मराठी मिक्समध्ये मला स्वतःला फील झालं की ही झाली एक खिचडी. जर मराठी ऑडियन्स पाहिजे मला तर काहीतरी वेगळं चॅनल करावं लागेल. म्हणून मी ॲज फॉर सूर्या केलं. ॲज फॉर सूर्यावरती ब्लॉग्स बनवायला स्टार्ट केले आणि त्यात जो धार्मिक म्हणजे देवळाचे ब्लॉग्स टाकले, 2 देवांवरती ब्लॉग्स आहे, त्याचे लाखाचे वरती व्ह्यूज गेले. आता लाखाचे वरती व्ह्यूज गेले म्हटलं तर ते ऑडियन्स मला माहीत आहे की माझ्या तर ते ऑडियन्स आहे तो व्हिडिओ बघणारा. त्याच्यावरती मी गणपती टाकायला सुरुवात केलं ते 150-200 व्ह्यू. तर भले मी कितीही चांगल्या पद्धतीने एडिटिंग करतो आहे, सर्व करत आहे, पण मला माहीत आहे की माझे ऑडियन्सच नाही आहेत ते. तर तिथे मला ती मेहनत करून अर्थ नाही आहे. मी तो टाकेन तर का होईल की गणपतीच्या हळूहळू ऑडियन्स बिल्डअप होणार. जो बिल्डअप माझे ऑडियन्स झालेले आहेत तो कॉन्टेंट बघणार आहेत ते मागे जाणार. म्हणून मी तिथे गणपती स्टॉप केलं. हां, फेसबुकवरती चांगले लोक गणपतीचे व्हिडिओज बघत होते म्हणून मी फेसबुकवरती तो कंटिन्यू ठेवलं. यूट्यूबवरती नाही टाकला कारण मला तो नीश डिस्टर्ब नाही करायचं. ऑडियन्स तर तीच आहे, मीच ऑडियन्स आहे. मी गणपती बी बघतो, मी मोटर ब्लॉगिंग बी बघतो, पण मी काय करतो, नितीनचे फक्त मला मोटर ब्लॉग आवडतात, सूर्याचे गणपतीचे ब्लॉग आवडतात, ह्याचे मला लालबागच्या राजाचे आवडतात, ह्याचे मला काय वेगळेच आवडतात. असं आहे तो. मग तेच बोललो ना, तो ऑडियन्स बिल्ड झालेत ना. ऑडियन्स म्हणजे तोच आहे, ऑडियन्सला पण बिल्ड केलंय. उद्या तू सगळंच करायला लागलं तर ऑडियन्सला नाही आवडणार ते. आपला हायएस्ट व्ह्यू गेलेला व्हिडिओनी कुठले सबस्क्रायबर आणलेत ना त्याच्यावरून तुमचा अभ्यास आपोआप सुटेल. ती तुमची स्पेशालिटी तुम्हाला अजून क्रिएट करावी. माझे समजा या व्हिडिओमुळे 10,000 सबस्क्रायबर आले, मग दुसऱ्या व्हिडिओवर काम करू, त्याच कंटेंटवर. माझी स्पेशालिटी ती आहे, तुझी स्पेशालिटी ट्रॅव्हल ब्लॉग्स आहे, ह्याची दहंडीचे या हे इव्हेंट्स चांगले कवर, ती ह्याची स्पेशालिटी झाली. सूर्याची स्पेशालिटी का वेगळी. आता ह्याच्यामध्ये समजा ऑफ सीझन आपण काय करू शकतो. आता समजा मी ट्रॅव्हल ब्लॉग करतो, आता गाड्यांचं आहे, मग कुठे चांगले पार्ट्स आपल्या सबस्क्रायबरना स्वस्तात कुठे भेटतील तो एक कंटेंट आहे. स्पेअर पार्ट, त्याच्यानंतर टायर झाले, अजून मशिनरी झाली, ब्लूटूथ ॲडव्हान्स काय टेक्नॉलॉजी असेल. तर आता समजा ह्यांचं आहे, मग कुठे जिमखाना असेल तिथे ट्रेनिंग घेतली जाते याची जिमची किंवा दहीहंडीची ट्रेनिंग मुलींसाठी. ऑफ सीझन काय काय होतं, प्रो गोविंदा होतात, पण प्रो गोविंदा नंतर सुद्धा काही अशा काय खेळवलं जातं. बरोबर. प्रो गोविंदाची तयारी कशी होती म्हणजे त्या विषयाला अनुसरून बरंच काय शोधायला हवं. ऑडियन्स तर तीच असते. ऑडियन्समध्ये काय, ऑडियन्सला रसगुल्ला बी आवडतो, त्याला गुलाबजामुन बी आवडतो, पण रसगुल्ला आणि समोसा कुठे चांगला भेटतो ते चॉईस. आणि ते कसं आहे, सकाळचा नाश्ता आपल्याला संध्याकाळी हजम नाही होत. सकाळची इडली संध्याकाळी खाल्ली तर ती नाश्त्यामध्ये नाही गृहीत धरत. तसंच काही जण आपल्याला आता प्रेक्षक आपला कधी ऑनलाईन आहे ते बघून व्हिडिओ टाकला पाहिजे. बघा, एक ह्याच्यावर बी मी वर्कआउट केलंय. माझे 4 व्हिडिओज मी रात्री 2 वाजता टाकले आहेत. सकाळी म्हणजे 2 वाजता मी एक प्रयोग केलेला, ते फ्लॅट पहिला गेलं, नंतर अचानक मग 12-1 वाजता ते व्ह्यूअर्सनी चांगले बघितले ते दुपारचे ते व्ह्यूअर्स माझे जे बघणार आहेत ते आले आणि बघितले तरी व्हिडिओ. किती वाजता बघितले? त्यांनी जे त्याच्या लंच टाइमला बघितलं 12-1 आहे. मग तू 2 वाजता का टाकलंस? ऐक ना, मी काय बोलतो पहिलं क्लिअर आउट बघ मी काय बोलतो. ती व्हिडिओ डेड नाही झाली असं आपल्याला सांगण्यात येते की तू टायमिंग चुकीचं टाकलं असं तुला व्ह्यूज नाही येणार, हे नाही येणार, ते नाही. माझ्या मते हे फॉल्स आहे. तुझा प्रेक्षक आहे, तुझ्याकडे तो येणारच परत. जर तुझ्या कंटेंट ते आवडतात. 12-1 वाजता आले ना दुपारी. नाही मी ते ना तुला ते सांगतोय की टायमिंग वर जो विषय आहे ना, 1-2 येऊ शकतात, 1-2 येऊ शकतात, व्हिडिओला 10,000 व्ह्यूज आले. या दिवशी तुझा प्रेक्षक किती वाजता बघितला तुझा व्हिडिओ, या दिवशी किती वाजता बघितला. किंवा आपल्याला फॉलो करायचं नसेल. प्रो गोविंदाचे 2 व्हिडिओज मी टाकले 12:30-1 वाजता, 7-8 हजार व्ह्यूज आले त्याला. रात्रभर ते गोविंदावाले कसं आहे तुम्हाला सांगतो, तुमचे गोविंदावाले आहेत ना, सांगतो तुम्ही तुमचा जो गोविंदाचा विषय काढलात ना, हे गोविंदाचे असतात, रात्रभर प्रॅक्टिस चालू असतात आणि ते नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर रात्रभर ते व्हिडिओ बघत असतात. त्याच्यामध्ये काय ह्या ग्रुपने किती लावले ते बोलतोय तुला. दुसरं अजून मी व्हिडिओ मी एक सांगतोय, माझा एक ओव्हरऑल व्ह्यू दिला, बाकी तुम्हाला पसंत आहे काय नाही ते तुमच्यावर. जर तुम्हाला तो पॅरामीटर फॉलो करायचा नसेल यूट्यूबचा, बरोबर आहे, ते एक जनरल थिंकिंग घ्या. तुम्ही सर्व ऑडियन्सला विसरा. तुम्ही सकाळी उठला विचारातून उठलं किती वाजता उठतं आणि पहिला काम काय करतं? मोबाईल बघतो. बरोबर. आज मॅक्झिमम लोक आहेत 6ला उठवते किंवा 7ला उठवतो, उठल्या मोबाईल बघतात.
आणि त्यानंतर त्यावेळेला पण समजा ते त्यांचे अपडेट वगैरे चेक करत असेल, कारण त्यावेळेला एवढे फ्री नसतात की व्हिडिओज वगैरे बघणार. व्हिडिओ कधी बघितला जातो, एक टायमिंग आहे, कामाला जाणारे लोक सकाळी 8:30ला जसं ट्रेनमध्ये बसमध्ये ट्रॅव्हल करतात तेव्हा ते व्हिडिओ बघायला स्टार्ट करतात, म्हणजे एक 10 वाजेपर्यंतचा टायमिंग. त्यानंतर तुमचा स्टार्ट होतो 12 लंच टाईम, 12 ते 1:30 ते 2चा टायमिंग. आणि जर तुमच्याकडे महिला ऑडियन्स जास्त असतील बघणारे तर तुमचे जास्त व्हिडिओ ना दुपारी 2-3 नंतर चालणार, 3 ते 6च्या मध्ये. आणि तुमच्याकडे जर जेंट्स ऑडियन्स आहेत बघणारे, आणि आपण आपले समजे की आपण कसं इंडिया लेवलच्या हिशोबाने व्हिडिओ बघा, आपण बनवत फॉरेनसाठी व्हिडिओ बनवत नाही, ते बरोबर आहे. परत कामगार वर्ग कधी सुटतात, 4:30-5ला सुटतात, ट्रॅव्हलमध्ये काय करतात, पुन्हा ते मोबाईलवरती ॲक्टिवेट असताना ते फेसबुक किंवा यूट्यूब बघतात. म्हणजे तुमचा 5-5:30 ते 7 किंवा 8-9 आणि 9 नंतर कोण असतात माहीत आहे की बिछाण्यावरती पडून व्हिडिओ बघणारे लोक असतात. तर आपल्याला ते पण एक स्टडी करणं नेसेसरी आहे, आपण कॉन्टेंट कोणतं टाकत आहे आणि कोणता टार्गेट ऑडियन्ससाठी आहे ते, आणि त्या टायमिंगप्रमाणे. आणि टायमिंग एक तुम्ही जर फिक्स ठेवलं, समजा की आज मी ह्याचं चॅनल बघितलं, मला ह्याचा व्हिडिओ आवडला, बरोबर आहे, जस्ट मला आला तर तिथे मला दिसतो 2 तासाआधी 3 तासाआधी. आज मी बघितलं याने सकाळी 11 वाजता व्हिडिओ टाकलेला, तर नेक्स्ट डे पण बघितलं याने 11 वाजता व्हिडिओ टाकला आहे, तिसरा 4-5 दिवस मी बघतो 11 वाजता व्हिडिओ टाकला, मला तुझे व्हिडिओ आवडायला लागले, तर मी काय ना नेक्स्ट डे ऑटोमॅटिकली मेंटली मी त्या चॅनलवरती येणार त्यावेळेला, तर दिसणार बाबा ह्याने नाही टाकलं आहे, परत एकदा 2दा येणार ह्याने नाही टाकलं आहे, आणि नंतर तू 6 वाजता टाकलं आहे पण मला माहीतच नाही आहे, तो मग कधी बघेन मी, समजा पुन्हा तुझ्या चॅनलवरती येईन तेव्हा. कारण आपण अपडेट यूट्यूबचा अपडेटचा ह्याच्यावरती नाही बसू शकत. तर तुमचं एक टायमिंग फिक्स असेल ना, तर ऑडियन्स काय करतो की त्यावेळेला येतो. बँक वगैरे कशा आहेत, एक टायमिंग फिक्स आहे ना, आपल्याला माहीत आहे की लवकर जाऊन का अर्थ नाही, बरोबर आहे 8-8:30ला डोर उघडणार आणि 2ला बंद होणार. तसं एक टायमिंग सेट करणं ही आपल्या ऑडियन्ससाठी आपल्याला नेसेसरी आहे, म्हणजे त्याला माहिती आहे की या वेळेला मी येईन तर हे तर काय ना काहीतरी मला नवीन बघायला भेटणार आहे. त्या दिल्लीचा ठिकाणी युट्यूबर आहे बघा, सौरभ जोशी. हां. सकाळी 8 वाजता त्याचा 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल किंवा 4 मिनिटाचा, एकच टाइम ठरलेला सकाळी 8 ते 8. आपल्या व्हिडिओमध्ये पण आपली अशी राहिली पाहिजे, आपले प्रेक्षक वर्ग पण असे झाले की नाही मला याची व्हिडिओ बघायला पाहिजे. असं जेव्हा होईल ना तेव्हा आपण सक्सेस, तेव्हा आपण ग्रोथ होतो. कारण तोपर्यंत आपण कनेक्टिव्हिटी बोलतात त्याला कनेक्ट. आता मी समजा अष्टमीने एक राईडला गेलो, पहिल्या दिवशी मी 3 गणपती टाकले, तर दुसऱ्या दिवशी उत्सुकता असते ना, अरे पुढच्या गणपती कधी टाकणार. तर ती एक सिरीज तुम्ही तुमचा जे कनेक्टिव्हिटी आहे ना तुमच्या सबस्क्रायबर बरोबर तो झाला पाहिजे. तोपर्यंत बिल्डअप होत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस युट्यूबर नाही आहेत. ते करणं पहिलं महत्त्वाचं आहे तुम्हाला, की आतुरता राहिलं पाहिजे, अरे ह्याची व्हिडिओ कधी येणार आहे मला बघायची आहे. भले तुम्हाला नोटिफिकेशन येऊ दे, नाही मी आली असेल गेली असेल, मी कधीही बघेन, बिग बॉस झाल्याच्या नंतर बघेन, कधीही बघेन वगैरे, कधी बघेन. आणि मला एक वाटतो ना की म्हणजे मला पर्सनली असं वाटतो, समजा माझा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, मला माहिती आहे व्हिडिओ खूप व्हायरल झाला, तर तिथे आपण कधी कमेंट्स पण वाचायचे. ऑडियन्स स्वतः बोलतात की त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवा, ते लोक स्वतः कमेंटमध्ये बोलतात. आपण काय करतो माहीत आहे, कॉमेंट पण शक्यतो वाचत नाही, इंटरॅक्शन पण करत नाही, बरोबर. आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला तर आपण काय करतो, लगेच दुसऱ्या व्हिडिओवरती जम्प करतो, दुसऱ्या टॉपिकशी रिलेटेड. माझं कसं सजेशन किंवा माझं मत असं आहे ना की ह्या टॉपिकशी रिलेटेड हा व्हिडिओ चालला आहे, इंडिव्हिज्युअल काय पण XYZ, तर त्याच्याशी रिलेटेड थोडं वेगळं टॉपिकवरती पण त्याच्याशी रिलेटेड अजून एक व्हिडिओ बनवून बघा. तर तो ऑडियन्स जर तिथे पण आपल्याला माहिती आहे की हा व्हिडिओ बघत आहेत लोक, परत त्याच्याशी रिलेटेड थर्ड टॉपिक पण त्याच्याशीच रिलेटेड थोडं वेगळं परत ते बनवा. जोपर्यंत ऑडियन्स बघत आहेत ना तर व्हिडिओ आपल्याला माहिती आहे बूस्ट मिळतं तोपर्यंत त्याला कंटिन्यू करा, तर टॉपिकला सोडू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही मेजॉरिटी ऑफ आता जे हायवर आहेत ना सब यूट्यूबर्स बघा, त्यांनी आपल्या परिवारालाच दाखवलं. सौरभ जोशीचं नाव ते डेली त्यांना डेली करायचं आहे म्हणून कॉन्टेंट काय करणार, मग फॅमिलीशी रिलेटेड करतात, टॉपिक्स आहेत ना. नाही तेच मी सांगतोय ना तुला, त्या लोकांनी कनेक्टिव्हिटी एवढीच बॉन्डिंग केली आहे फॅमिलीशी की लोक आता त्या फॅमिलीचाच मेंबर झाले, समजलात ना. आणि आपण काय राहिलोय की आपण काय बोलतोस, तुझं कसं काय म्हणजे ह्या विषयावर नाही कसं आहे सांगतो आपण, कसं आहे की पुन्हा तोच प्रश्न आणि तीच उत्तर आहे. नाही 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 ऐक हा जरा वेगळा आहे. तुझा प्रश्न काय आहे, लोक त्या फॅमिलीचे मेंबर झाले, आणि परत आता प्रश्न तो आहे की आपण काय खोलीवर आहे. ऐक ना, हा ह्याच्यात मिलिंद खोतचं उत्तर आहे. काय मिलिंद खोतला उत्तर आहे ह्याच्यावर, म्हणजे काय खोतचा अर्थ काय होतोय की आपण नीट सोडतोय. ऐक ना, तुम्हाला टाइम नसेल ना, 2 मिनिटं ऐक. आपण लोक त्या फॅमिलीचा विषय आणि मेंबर्स का झाले, कारण ते फॅमिलीला पकडूनच चालले, त्यांनी आगमन नाही घेतलं, म्हणजे फॅमिलीला घेऊन चालला, एक निश पकडूनच चाललंय. तर मानतो तुझं. हा, आपण काय करतो, नीच सतत बदलतो, सतत सोडतोय, मग ते एक फॅमिलीचे मेंबर होतच नाहीये.
बरोबर. बरोबर. जो धार्मिक व्यक्ती आहे त्याला मंदिरं किंवा त्याला आता उदाहरणार्थ मी स्वामी समर्थ करतो तर माझी एक स्वामी समर्थांची वेगळी फॅमिली झाली बरोबर. बरोबर. आता त्याच्यामध्ये मी जर त्यांना आठवड्याभर भरकवलं वेगवेगळं तर ते नाही बघणार. बरोबर. मिलिंदनी भरकवलेलंच नाही अजूनपर्यंत तरी. मिलिंदचा विषय नाही आहे. टॉपिक नाही, इतर पण आहेत ना, आता सांगतो इतर माझा पण टॉपिक नाही तर आता मला सांगा, गणपतीनंतर माझा गणपतीचे व्हिडिओ चालू आहेत बरोबर. गणपतीनंतर आता नवरात्री येणार, विषय वेगळा चेंज झाला ना. गणपती टॉपिक चेंज झाला, टॉपिक चेंज झाला लगेच. गणपती केलेस तू? केले ना व्हिडिओ, केले ना गणपतीचे, किती केले? लालबाग परळचे फिरलो, इतर सगळं केले, फिरलो ना. दाखवलं. मग वेळ झाला ना, वेगळा टॉपिक म्हणजे चेंज हा होतो प्रश्न ना. फक्त ह्यांच्याशी रिलेटेड नाही की हा. आपण आपल्या ग्रुपमध्ये जे आपल्या 80 जण आहेत ग्रुपमध्ये ना सर्वांशी त्यांच्याशी related. रिप्रेझेंटेड हा क्वेश्चन किंवा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न तू आता बरोबर ऐक, बोललास. बरोबर, नीश मी बरोबर तेच बोलतो. ऐक मिलिंदनी, सतीश, घरचे ऐक व्हिडिओ 2 मिनिटं. दाखवलेस. नाही Right ना? घरच्या दोन माझ्या मिनिटं नाही ऐक. चालले व्हिडिओ. अरे ऐक ना 2 Connect मिनिटं केलेलं ऐक. त्यांनी. बरोबर. त्याच्या तर आता भावाच्या ह्याचा पोरीला बी मस्त कनेक्ट केलेलं. गणपतीचा नीच आहे किंवा त्या विषयाचे धरून तो व्हिडिओ करतोय, त्याने उद्या ह्याचा मोठा ब्लॉग चालू केला, चालेल? ऐक ना मी काय बोलतो. नाहीच चालणार. जर कॉपीराईट क्लेम आला किंवा जे व्हिडिओ डिलीटिंगच्या संबंधात हम्म. त्याच्यावर कसं काय म्हणजे काय हा. होऊ शकतो प्रॉब्लेम? काय सोल्युशन? कॉपीराईट क्लेम म्हणजे तर कसं माहिती आहे, बरेच प्रकारचे क्लेम असतात. नाहीतर तुमचा म्युझिकवर क्लेम असू शकतो किंवा तुम्ही दुसरं कोणाचं कॉन्टेंट यूज केलं आहे त्याच्यात, तर रियूज कॉन्टेंटमध्ये पण तुम्हाला ते असू शकतो. तर डिपेंड आहे. आणि शक्यतो काय माहिती आहे, तुम्ही काय बनवता त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर व्लॉग करतात तर शक्यतो त्याला तुम्ही रॉ ठेवा. आणि जर तुम्ही त्यामध्ये सिनेमॅटिक थोडंफार शूट करत आहात मध्ये इन्सर्ट करायला किंवा ॲड करायला, तर यूट्यूबचे म्युझिक आहेत तेच वापरा. आपण कोणाचा दुसरा प्लॅटफॉर्मचा वापरला तर तुम्हाला इमिजिएट नाही सांगता येत ना, 1-2 वर्षानंतर पण तुम्हाला तो राईट्स येईल, सॉरी कॉपीराईट क्लेम येईल. आणि जेव्हा आपण यूट्यूबचेही म्युझिक वापरतो, जेव्हा त्यांचे पण कॉन्ट्रॅक्ट संपतात ना त्यांचा यूट्यूब बरोबर 7-8 वर्षानंतर, तेव्हा पण आपल्याला कॉपीराईट येतात त्या पर्टिक्युलर म्युझिकवर. कारण पैसा सगळ्यांना पाहिजे. पैसा हा, आणि दुसरी सगळ्यांना हवा गोष्ट, असतो. तुम्ही जेव्हा व्हिडिओ करायला जातात आणि पाठीमागे बॅकग्राऊंड स्पीकर लागलेला असेल, गाणं वगैरे लागलेलं असेल, तिथे काय तेव्हा करू नका. तिथे काय करू नका, बोलू पण नका. बोलू पण नका. हे कारण छोटे गोष्टी आहेत. या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण त्याच्यामुळे कॉपीराईट क्लेम लागतो त्या बॅकग्राऊंडच्या. तुम्ही मुद्दा म्हणून केलं, न कळत झालं, ते न कळत बॅकग्राऊंड मध्ये झालं. वाचतोय पण तो कारण आपला म्युझिक व्हिडिओ आहे ना एकतर अपलोड होतो 100%, नंतर प्रोसेसिंग होतो 100%. त्यामुळे 1 सेकंदाचे मिली सेकंद सुद्धा कसं आपल्या चेक आहे, होतात. युट्यूब हे माणूस नाही आहे, हे मशीन आहे. आणि त्या मशीनला कळत नाही की ह्यानी ते बॅकग्राऊंडमध्ये आलाय, कसं आलाय, हे त्याला काय कळत नाही. त्याला फक्त आलेलं अरे हे त्या याचं साऊंड आहे, ते मशीनमध्ये पकडलं जाते, ते डिटेक्ट केलं. डिटेक्ट केलं जाते. त्याच्यामुळे ते आणि काय कॉपीराईट असतो की तो कॉपीराईट क्लेम येतो आणि मॉनिटाईज शेअरिंग अननेसेसरी शेअरिंग होतो. तुमची पूर्ण मेहनत आहे, सर्व तुम्ही दिवस रात्र एक केलेलं आहे, तर छोट्याच्या गोष्टीसाठी मग शेअरिंग, तर त्याला तोच ऑप्शन आहे, मन मारून त्याला मधून ते ट्रिम करून टाका किंवा तुम्ही अजिबात कोणतं म्युझिक यूज करू नका. तो सर्वात बेस्ट आहे. याच्यामध्ये 2 प्रकार सुद्धा. काही नवीन जे युट्यूबर आहेत त्यांना आपले व्हिडिओ चालवायचेच आहेत, त्यांच्याकडे ऑप्शन नाही, कारण त्यांना कॉपीराईट क्लेमचा फरक बरोबर. सध्या तरी सध्या फरक नाही पडत. सबस्क्रायबर पर्यंत पडणार नाही. तर मला तरी वाटतं की त्यांनी तेवढा विचार करू नये की नंतर माझ्याकडे पैसा येईल. पहिले स्वतःला ग्रो करण्याचा प्रयत्न करा की तुम्ही म्युझिक वापरा, पण अशी नका वापरू की त्याच्याने स्ट्राईक पडेल. म्हणजे तुमचं स्ट्राईक मॉनिटायझेशन होणार नाही असं हां. पण करू द्या. आपण कधी पण कसं काय की व्हिडिओ अपलोड करून त्याला मॉनिटायझेशन ऑन करून तुम्ही त्याला अनलिस्टेडमध्ये सोडून टाका. व्हिडिओ पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला अर्धा तास, 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक कळेल की कुठे तुम्हाला कॉपीराईट क्लेम आलेला आहे, कुठे नाही आलेला आहे. तोपर्यंत तुमचा ओरिजिनल व्हिडिओ तुमच्या टाईमलाईनवरतीच असतो बरोबर, एडिट केलेला. तुम्ही पुन्हा तो व्हिडिओला तो सेक्शन काढून किंवा त्यातला म्युझिक चेंज करून पुन्हा त्याला आउट मारून तुम्ही अपलोड करू शकतात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम फेस करता कामा नये. जोपर्यंत तुमचा व्हिडिओ पब्लिश होत नाही आणि त्यामध्ये काय इश्यूज दाखवत नाही, तोपर्यंत तुमचा जो रॉ व्हिडिओ असतो ना किंवा एडिट केलेला व्हिडिओ टाईमलाईनवरती, त्याला कृपया करून डिलीट करू नका. म्हणजे काय तुम्ही इमिजिएट त्याचा आउट मारून नेक्स्ट व्हिडिओ टाकू शकता. तर काय मंडळी, तुम्हाला मिळाली ना प्रश्नाची उत्तरं, भरपूर उत्तरे आणि तुम्हाला पण काय असेल तर कमेंटमध्ये टाकाच. आणि अशाच प्रश्नांची उत्तरं अजून सखोल डिस्कशनमध्ये हवी असतील तर आमची नेक्स्ट येणारी जी मीटिंग असेल, सबस्क्रायबर मीटअप असेल, तर नक्की येण्याचा प्रयत्न करा, टाळू नका. आणि मित्रांनो तुमच्याकडे असे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आम्हाला बाकीच्या डिस्कस कसं विषयावरती आपण घेऊ शकतो. प्रत्येकाचे मत असतं, प्रत्येकाला इश्यू असतात. हे आम्ही कोणी तज्ज्ञ नाही आहोत. हो, आपल्या सगळ्यांना पडणारे प्रश्न आम्ही हे कॉमन जनरल प्रश्न घेतलेले आहेत. आम्ही कोणी म्हणजे आम्ही तज्ञ- भोगलेलो आहोत हे सर्व. आमचे आमचे अनुभव शेअर केले. आम्ही युट्यूबर आम्ही तुमच्यातलाच एक आहोत असं समजून हा व्हिडिओ बघा. आम्ही काही मोठे नाही आहोत. तुम्हाला जे पडणारे प्रश्न ते आम्हाला पडणारे प्रश्न असं समजून आम्ही एक सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण
जर तुम्हाला यामध्ये काही अधिकचं वाटलं, सुचवावंसं वाटलं तर नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सुचवू शकता. आणि आमचे चॅनल मात्र नक्की पहा. नक्की पहा. व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की कारण करा. रोजचा उगवणारा सूर्य हा नवी पहाट घेऊन येतो आणि नवी ऊर्जा घेऊन येतो. त्यामुळे तुम्हाला प्रश्न हे पडणारच आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे सुरुवातीला नाही पण दिवसाच्या शेवटी हे तुम्हाला स्वतःलाच उमगणार आहे. त्यामुळे स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवायचा नक्की ट्राय करा आणि स्वतःचा अभ्यास स्वतः करा आणि स्वतःला नक्की ग्रो करा. आणि मित्रांनो, घाबरायची गरज नाही. म्हणजे ऐकलंय ना मला एक शब्द, थेंब थेंब तळेसाठी. म्हणजे तुम्ही विचार करताय स्टार्टअप पहिल्यापासून करताय तर करू शकता. असं नाही की मला 10,000 सबस्क्रायबर पाहिजे तर मी व्हिडिओ बनवेन, असं नाही. तुम्ही झिरोपासून स्टार्टिंग चांगली करू शकता. आणि आम्ही जेवढे 7 लोक इथं बसलेलो आहोत ना, आम्ही कोणीही मोठे यूट्यूबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर नाही आहोत. आम्ही पण शून्यापासून सुरुवात केलेलं. आणि आज जाऊन जेव्हा आम्ही 1 वर्ष आधीचा व्हिडिओ बघतो ना, तर आम्हाला स्वतःला वाटतो ना इथे आम्ही खूप चुकी केली 1 वर्ष आधी. त्यावेळेला आम्हाला वाटत होतं ना माझा व्हिडिओ खूप छान आहे, काहीच चुकी नाही याच्यात. पण आज जेव्हा मागे वळून आम्ही तो व्हिडिओ बघतो तर आम्हाला वाटतो की नाही 1 वर्षा जो आधी आम्ही काम करत होतो त्यापेक्षा जो सध्या करतो त्यामध्ये खूपच इम्प्रूव्हमेंट. आणि डे टू डे आम्ही इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करत आहोत यामध्ये. मित्रांनो, सूर्य जसा बोलला की त्या इतक्या वर्ष त्यांनी काम केलं आहे, मी काम केलं आहे, आणि ते बाकीचे यूट्यूबर्स आहेत त्यांनी काम केले आहेत. ज्या वर्षाच्या आम्ही चुका केल्या आहेत, त्या तुम्ही करू नये म्हणून आम्ही तुम्हाला काही सजेशन्स दिलेले आहेत. नक्कीच या व्हिडिओमध्ये ते सजेशन फॉलो करा. कॉपीराईट येण्यासाठी लोकांचं काही घेऊ नका, लोकांना काही देऊ नका. स्वतः क्रिएट करा. स्वतः क्रिएट करा म्हणजे तुम्हाला हा कॉपीराईटचा प्रश्नच येणार नाही. कारण तुमचं कंटेंट हे तुमचं आहे, दुसऱ्याचं नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि स्वतः क्रिएट करून काहीतरी नवीन जगाला देण्याचा प्रयत्न करा. कारण सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ना की खरंच आम्ही म्हणजे त्या टायमाला आताच आमचं समजा एक एज जे त्या लिमिटमध्ये, पण जे यंगस्टर्स आहेत आता जे 18-20 वर्षाचे यंगस्टर्स आहेत त्यांना हा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे प्रसिद्धीसाठी. तर ह्याचा पुरेपूर उपयोग करा आणि आपला फायदा करून घ्या. पैसेही कमवा आणि स्वतःला फेमसही करा. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न होते, ज्या काही कंटेंट क्रिएटर्सने गणपतीमध्ये जे काही व्हिडिओज बनवले त्यांना व्ह्यूज नाही आले तर त्यासंबंधी थोडक्यात चर्चा झाली. तर आता एक शॉर्ट सांगतो की ह्याच्यानंतरची जी चर्चा होईल तो एक ग्रँड मीटअप करू असं मला तरी वाटतं. आणि जे आमचे 88 ग्रुपमधले नाही आले त्यांच्यासाठी तुम्हाला दिलेली ही मोलाची संधी तुम्ही गमावली. त्यामुळे पुढच्या मीटअपला नक्की या, कारण त्यामध्ये काहीतरी नवीन आहे आणि आम्ही 7 जण मिळून असं काहीतरी नवीन करणार आहोत ज्या कंटेंटला तुम्ही आज मिस केलं. येणाऱ्या दसऱ्यामध्ये मी तर सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्यांनी छान छान असे व्हिडिओ बनवा. तर दसऱ्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कोणाचे चालतील नाही चालतील तर अजून आपला जसा ग्रुप मोठा होईल तर प्रश्नसुद्धा वाढणार आहेत आपले, बरोबर ना. आणि तशी आपल्याला उत्तरंसुद्धा मिळतील. आणि म्हणतो ना मराठी पाऊल पडते पुढे, तर आपल्याला असंच एकेकाचं पाऊल पुढे नेत हा जो आपला YT ग्रुप मिलिंद भाऊनी जो क्रिएट केलेला आहे त्यांचा जो उद्देश आहे त्याला आपल्याला सार्थकी न्यायचं आहे. आणि अजूनही खूप काही योजना त्यांच्या डोक्यामध्ये आहेत. जोपर्यंत तुम्ही येणार नाही प्रत्यक्षामध्ये तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आणि सगळंच काय व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही. त्यामुळे काही गुपिता आम्हाला सुद्धा ठेवायची आहे कारण तुम्ही आले पाहिजे. सर्व शेअर करून फायदा कसा होणार आपला? सर्व खुलून आपण व्हिडिओमध्ये नाही बोलू शकत. नेक्स्ट मीटिंग ग्रुपवर आम्हाला फंडिंग कमी पडतंय मोठ्या प्रोजेक्टसाठी, तेव्हा नक्की स्पॉन्सर पाहिजे. कारण आजच्या मीटिंगमध्ये प्रोजेक्ट मोठा झालाय, फंडिंग कमी पडलंय. तर स्पॉन्सर वेलकम नक्की या. तर होप सो क्रिएटर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि बरेचसे आपल्या मनामध्येही काही प्रश्न असेल त्याचे उत्तर मिळाले असेल किंवा उत्तर मिळाले नसेल. भरपूर काही प्रश्न मला माहिती आहे की खूप काही प्रश्न राहून पण गेलेले आहेत. तर आपण त्या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे ना नेक्स्ट मीटअपमध्ये शोधूया. आणि इतर लोक समजा या ग्रुपमध्ये नाही आहेत YT क्रिएटर ग्रुपमध्ये आणि समजा आपण महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून हा व्हिडिओ पाहत असेल ज्यांना जॉईन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तो YT ग्रुपचा लिंक शेअर करत आहोत. आपण त्या लिंकवरती क्लिक करून तो ग्रुप जॉईन करू शकतो आणि तिकडे अपडेट पाहू शकतो. तिथं अपडेट बघू शकतो. तिथं आपण सर्व क्रिएटर एकत्र आहोत. आपण आता व्हिडिओला इथे एंड करूया. गणपती बाप्पा मोरया.